मित्रो नमस्कार. आज व्हिडिओच्या सुरुवातीला तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. मला सांगा, तुम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये शिकताय आणि तुम्हाला तुमच्या टीचरनी पहिला क्रमांक दिला वर्गामध्ये, पण पास मात्र दुसऱ्यालाच केलं. एखाद्या नापास असलेल्या व्यक्तीला पास केलं, पण वर्गात पहिला नंबर तुम्हाला दिला, तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे बघा, तुम्हाला पास केलं नाही, पण तुम्हाला वर्गात पहिला नंबर दिला. तुम्हाला पास केलं नाही, तुम्हाला पहिला नंबर दिला आणि पास मात्र अशा व्यक्तीला केलं की जो नापास होता. तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही म्हणाल, किती अवघड प्रश्न आहे हा. पण मित्रांनो, राजकारणात असंच घडलं. तिसऱ्या नंबरच्या व्यक्तीला पास केलं गेलं आणि पहिल्या नंबरच्या व्यक्तीला फक्त पहिला नंबर मिळाला, बाकी त्याला काहीही मिळालं नाही. ही सल बोलून दाखवले उद्धव ठाकरे गटाचे नेते, युवा नेते आदित्य ठाकरे यांनी. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला माहिती असेल, महाविकास आघाडीच्या कोट्यातली एकमेव जागा ही तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शरद पवार यांनी मिळवून दाखवली. तेही व्यवस्थित राजकारण घेऊन, आणि उद्धव ठाकरे गटाला धोबीपछाड दिला. कसा, ते आजच्या व्हिडिओतून पाहूया. आणि महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी काय नाराजी बोलून दाखवले, तीसुद्धा आत्ताच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. आमदार संख्येच्या बाबतीत आघाडीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ही जागा मिळेल अशी चर्चा सुरू होती. शिवसेनेनं या जागेसाठी प्रियांका चतुर्वेदी यांचं नावसुद्धा फायनल केलं होतं. मात्र या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, अर्थातच शरद पवार ज्यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये गुणानुक्रमे तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. स्वतः आदित्य ठाकरे यांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली. वाद नको म्हणून आम्ही निर्णयाला संमती दिली, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमदार संख्येने पहिल्या क्रमांकावर असतानाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हातातून ही संधी का निसटली आणि या निर्णयामागे नेमकं राजकारण काय आहे, याच मुद्द्याचा आढावा आजच्या आपण व्हिडिओतून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रहो, तुम्हाला माहिती असेल, महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठं यश मिळवलं ते म्हणजे उद्धव ठाकरेच्या सेनेनं. त्यांच्याकडे मेजॉरिटी आमदार असतानासुद्धा त्यांना मात्र राज्यसभेच्या जागेकडे लाळघोटेपणानं पाहावं लागलं. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे राज्यसभा निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार जे असतात ते मतदान करतात. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचंच बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे तो म्हणजे काँग्रेसचा, आणि 3 नंबर आहे राष्ट्रवादी शरद पवार गट. असे गुणानुक्रमे तीनच पक्ष आहेत, म्हणजे पण हे गुणानुक्रमे आलेले 3 पक्ष आहेत. त्यामुळे या जागेवर आपलाच दावा आहे, इंडिया आघाडीच्या नियमानुसार या जागेवर आपलाच दावा आहे, असं कायम उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे कायम ठासून सांगत होते. मात्र शरद पवारांनी या दरम्यान गेम खेळला, भाजपशी संधान बांधलं आणि भाजपचे किंगमेकर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या सर्व राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची जी काही इमेज असेल, समाजात असेल, राजकारणात असेल, ती बिघडवण्याचं काम केलं वगैरे. असे अनेक एका दगडात त्यांनी पण अनेक पक्षी मारले. आता ते कोणते पक्षी मारले ते मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे मी परत ते रिपीट करीत नाही. तर हे पक्षी देवेंद्र फडणवीस यांनी मारले. आता शरद पवारांनासुद्धा एक दगड हवा होता की त्यांनाही अनेक पक्षी मारता येतील राजकारणात. तर तो दगड देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हातात दिला. कारण तुम्हाला माहिती असेल, शरद पवार गट कितीही ठासून सांगत असला
की मी भाजपला कधीही पाठिंबा देणार नाही. तर त्यांचा अलीकडचाच इतिहास, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा सरकार पाडण्याची धमकी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा दिली होती, त्यावेळी सरकार पडल्यास आम्ही भाजपला जाहीर पाठिंबा देऊ आणि तो पण बाहेरून देऊ, सरकारमध्ये सामील होणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. हे महाराष्ट्रातील जनता आजसुद्धा विसरली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी कितीही वेळा सांगितलं की मी भाजपला पाठिंबा देणार नाही, तर त्यांचा भाजपशी छुपा अजेंडा आहे हे लपून राहिलेलं नाही. मित्रहो, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सध्या अगदी शरद पवार गटसुद्धा आपल्या जवळचा वाटतो, जितका जवळचा उद्धव ठाकरेंची सेना वाटत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कुरघोडी करण्याची एक संधी देवेंद्र फडणवीस सोडत नाही. आता हे शरद पवार असतील, त्यांनी आयताच त्यांच्याकडे दगड मागितला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. त्यामुळे फडणवीस यांनीसुद्धा एक चांगला मजबूत दगड त्यांच्याकडे देऊन ठेवला आणि तो दगड शरद पवारांनी भिरकावला आणि त्याच्यात महाविकास आघाडीतले अनेक पक्षी मारले. आता ते कोणते पक्षी मारले, तर महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष नंबर 1चा असतानासुद्धा आणि शरद पवार यांचा पक्ष 3ऱ्या क्रमांकावर असतानासुद्धा जागा मात्र शरद पवारांनी बळकवली. दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे सेनेला त्याने एक असा संदेश दिला की तुम्ही कितीही जागा मिळवा, तुमची बार्गेनिंग पॉवर आमच्यापेक्षा कमीच राहील, हा दुसरा संदेश दिला. तिसरा म्हणजे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं मध्यंतरी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते, त्याचा वचपा शरद पवार यांनी काढला. असे अनेक एका दगडात त्यांनी पक्षी मारले. आणि मित्रांनो, हे राजकारण आदित्य ठाकरे यांना भोवल्याचं दिसतं आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या मतानुसार ही निवडणूक झाल्यानंतर आता राज्यसभेच्या ज्या जागा आहेत, राज्यसभेची निवडणूक लढवायची झाली तर 2029 सालापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वाट पाहावी लागणार आहे. याचं कारण असं, 2028मध्ये राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्या एक जागासाठी, किती जागासाठी आता माहिती नाही, पण 1-2 जागांसाठी किंवा कदाचित एकाच जागेसाठी असेल किंवा 3-4 जागांसाठी असेल. पण कसं असतं, तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की नुसत्या निवडणुका लागून उपयोगाच्या नाही, तुमचं संख्याबळ आमदारांचं किती आहे ते महत्त्वाचं असतं. आता समजा 2-3 जागांसाठीच निवडणुका लागल्या तर 288 विधानसभेच्या आमदार असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समजा 2 उमेदवारांसाठी 2 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका लागल्या तर 288 भागिले 2 किती येतील, तर 144 आमदार येतील. तर एक जागा जिंकण्यासाठी 144 आमदारांची गरज लागणार आहे, जी महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष असोत किंवा विरोधी पक्ष सगळे एकत्र आले तरीसुद्धा ती जागा विरोधकांना मिळू शकत नाही. आता 7 जागांसाठी निवडणुका होत्या, त्यामुळे एक जागा जिंकण्यासाठी 37 आमदारांची गरज होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नशिबात एक जागा आली. यापुढे जर 1-2 जागांसाठी निवडणुका लागल्या तर त्या सगळ्या जागा राज्यसभेच्या त्या बिनदिक्कतपणे आणि डोळे मिटून सांगतो महायुतीच्या ताब्यात जातील. त्यामुळे ह्या क्षुल्लक जागा असतील आणि त्यांची निवडणूक लागली तर त्या जागेवर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार जाणार नाहीत. हीच संधी त्यामुळे शरद पवार यांनी साधली. आता दुसरा एक प्रश्न उरतो की उद्धव ठाकरे गटाला जर आता मोठ्या संख्येनं जर आमदार आले, मोठ्या संख्येनं जर राज्यसभेच्या जागा निघाल्या तर मात्र उद्धव ठाकरे सेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पण 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस आपला दावा करेल आणि उद्धव ठाकरे गटाशी बार्गेनिंग करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. कारण ते म्हणतील तुमच्या वेळची जागा होती ती तुम्ही राष्ट्रवादीला दिलीत, म्हणजे शरद पवार गटाला तुम्ही द्यायला नको होती, आता आमचा चान्स आहे. आणि त्याच्यात काँग्रेसने मध्य असा साधला की काँग्रेस 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे महाविकास आघाडीमध्ये. म्हणजे पहिला पक्ष उद्धव ठाकरे गट आहे, दुसरा पक्ष काँग्रेस आहे आणि तिसरा पक्ष शरद पवार गट आहे. पहिली जागा शरद पवार गटाला मिळो की उद्धव ठाकरे गटाला मिळो, काँग्रेसचा नंबर दुसराच आहे. त्यामुळे त्यांनी थोडी 2 पावलं मागे येऊन मोठ्या मनाचं प्रदर्शन केलं, एवढाच. मित्र, या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ट्विस्ट असा आला आहे की आदित्य ठाकरे यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी. मित्र, आदित्य ठाकरे सविस्तर काय म्हणाले ते आता पाहू. आदित्य ठाकरे म्हणाले की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आताची संधी गेल्यानंतर कदाचित
2029पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये आम्ही काहीतरी नियम पाळत होतो. त्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाला संधी मिळणं महत्त्वाचं होतं. आता सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष आमचा, पण आता सध्या ही संधी 3ऱ्या क्रमांकाच्या पक्षाला म्हणजे शरद पवार गटाला मिळते. आताची संधी गेली त्यानंतर 2028 साली निवडणुका होणार, त्यावेळी काँग्रेस दावा करू शकेल. आमच्यातीलही काही इच्छुक त्यावेळी असतील तर ते दावा करतील. या सगळ्या गोंधळामध्ये मतांचा कोटा हा वाढणार आहे. कसा वाढणार आहे ते मी अगोदर तुम्हाला सांगितलं आत्ताच्याच व्हिडिओमध्ये. त्यामुळे मी जे काही सांगत होतो ते निस्वार्थीपणे सांगत होतो. ती माझी भूमिका माझ्या पक्षासाठी होती. राज्यसभेचा जो काही निर्णय झाला तो इंडिया आघाडी म्हणून झाला होता. आधी काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने दावा केला होता, आम्हीही दावा केला होता. मातोश्रीमध्ये या संदर्भात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं होतं. मग आम्हीही त्याला संमती दिली, कारण आम्हाला यामध्ये कुठलाही वाद नको होता. मित्रहो, मी एका व्हिडिओमध्ये आणि नेहमीच सांगतो की राजकारण हा बुद्धिवंतांचा खेळ आहे. तुम्हाला कितीही आमदार असो, तुमच्याकडे कितीही संख्याबळ असो, तुम्हाला तरीसुद्धा जिंकण्याचे चान्सेस असतात जर तुम्ही बुद्धीचा वापर केला तर. कसं ते शरद पवारांनी तुम्हाला आता दाखवून दिलं. 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनसुद्धा पास कोण झाला तर शरद पवारांचा पक्ष, आणि पहिल्या नंबरचा पक्ष असूनसुद्धा नापास कोण झाला तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष. आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेव पास झालेला म्हणजे यामध्ये स्वबळावर पास झालेला पक्ष म्हणजे काँग्रेस. महाविकास आघाडीची मित्रांनो अशी दारुण परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या शरद पवारांनी केली. मित्र, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन विषयावरच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.